नमस्कार मित्रांनो, योगेश ठोंबरे या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज सकाळी सकाळीच वावरात येऊन आपलं शेड जाळून घेतलं. पहिल्यांदा आपलं मेंढरं बसवलं होतं, त्याच्या लँड्या गिंड्या राहिलं होत्या, ते जाळून घेतलं. आता या गव्हाणा साफ करणं लावलं. याच्यातल्या जो मुरघास होता ते फेकून देणं लावलं. आता या गव्हाणातलं हे बाहेर खतावर फेकून देणं लावलं, याच्यातलं मुरघास. आणि आता या गव्हाणा लावून घ्यावं लागते एका बाजूला. हे डाली भरून फेकणं लावले. शेडवरही आलो तर म्हणलं आता आपला झटका बंद करून घ्यावा. अशी झाली आपली केळीतली मक्का. आता मस्त मोठी झाली. आता इकडं आलो, बंद करून टाका म्हणलं. आता तिकडे केला बंद. पहा आमच्या गावाकडचं वातावरण. मोठमोठाले डोंगर आहेत आमच्या गावात. इकडे चालतं या गव्हाणा पूर्ण फेकणार, कुटार फेकणं चालतं. याच्यातलं एकच गव्हाणमध्ये राहिलं होतं. याचं झालं काम. आता तर मग हे बरोबर लावून देणं लावले. पाणी गिणी लागू नये म्हणून, त्याला खराब होते. तर त्यामुळं बरोबर एकदम हे लावून, मग उन्हामुळं पाणी पडलं तर ते खराब होते. मग त्यासाठी असं लावणं लावलं. त्या गावाला तिकडं लावून दिलं सगळं. हे आता इथून हे आपलं मोठ्या इकडं लावून येत आलं. हे इथं त्या पत्र्याला लागेल होतं, ते सगळं पुसून पासून घेतलं. मग नाही तर त्या गंजून सडून जाते. तर त्या मग आता तिन्ही इकडं लावून घे. नाही तर हे गव्हाण उचलणं म्हणजे बेकार. एका जणाला उचलतच नाही. अरे 20-30 किलोची एकच गव्हाण. लहान मोठ्या सगळ्या ठेवून घेतल्या. आता ह्या मोठ्या इकडं, त्या मोठ्या तिकडं, ह्या लहान इकडं. आता पूर्ण एकदम आपलं शेड निपाक होऊन गेलं. नाही तर पहिली मेंढरं होती तर लय खराब लेंड्या गिंड्या होत्या. आता एकदम स्वच्छ होऊन गेलं. इथं आपला पहिला मुरघास होता, आता ते संपला. त्यानंतर या पडमाच्या गड्या करणं लावल्या. आता आपल्या पुढच्या मुरघासाच्या तयारीसाठी गड्या करून या गड्ड्याला बरोबर नीटनाटकं डबल JCBने चांगलं करून आता डबल दुसरा आपला मुरघास करावा लागेल. तेव्हा ही पडमा लागते. मग त्यासाठी यांची पूर्ण चांगली हे करणं लावली. तिकडं ती पडमा झाली बांधणं. आता हे पडमा राहिला. आता एक करून अशी पूर्ण पडमा करणं येतात. पहिलं तर ह्याला सारखं करून घे. नाही त्याला ओढून घेतलं, कानकोपरं सगळं सारखं करून घेतलं. मग गडी करायला सोपं जातं. ही माती होती, हे पूर्ण झटकून घेतले त्याच्यावरची. त्याला दाबून घेणं लावलं दोन्ही साईडने. पूर्ण कात्र्याचा पडम होता, तर नीट त्याची गडी करता येणार. करणं लावली गडी त्याची. इकडं हे पहिला करेल होता आपला, पण ते मक्का नव्हते तर मग तिथं राहिला. नाही तर याचा मुरघास करणं होता. आता इकडं गडी करणं चालू आहे याचं. गडी झाली काही तारातून बांधून घेणे. मग आता एकच पडम राहिला ह्याची करून. मग आता या शेवटला ह्या पांढऱ्या पन्नीची ह्याची गडी करून घ्यावं लागेल. आपल्याला कामी येते ना पुढं चलून. शेवटची झाली. आता हे मुडपून घेणं लावलं याला. तारेने बांधून घेणे. आता तारेने बांधून घेतलं का फिट राहतं. मग आपल्याला पुढच्या वेळेस कामी येतं. नाही तर मग डबल ते पूर्ण धिंगाणा होतं त्या पडमांचा. उंदरं घुसत नाही तर मला फिट असलं का. पडम वळल्यानंतर डायरेक्ट गावाला इच्छू दिसला ह्याच्यात. बेकार होता, पूर्ण खिजील होता. इकडे हे दुसरं काहीतरी होतं. काय माहिती. हे बी आहे म्हणलं किती काय भेटतो. बापरे, मग अंगावर यायला लागला येतो. हे चालावर आता इच्छू तर पूर्ण रागील त्याला. आता पिवळा पडमा काढून घेतला. त्यात ते इच्छू निघला होता, तर आघाडीला बेत जाई त्याला वाटलं डबल काय आहे का काय. आता हे बी काढून घ्यावं लागेल शेवटला आपल्याला.
आता राहील पिवळा पड मग खालचा काढून घेतला, त्याच्यात आपल्याला इथून ते काय सुचंद्री होती का उंदीर होता ते निघलं. तर आघाडीला बेव राहिला आता, त्याला वाटलं डबल काय निघतं का काही ह्याच्यातून, पण म्हणलं आता हळूहळू घे काढून, काढण्यात आहेच म्हणलं आपल्याला आता. ते आता बेत काढून राहिला, ते त्याला वाटलं निघतो का काही डबल, आता पाहू आता निघतं की नाही काही याच्यातून. पण जागा मस्त झाली एकदम प्लेन, दबाई केल्यासारखीच झाली जागा, म्हणजे मुरगा असा जवळ जागा गंमत राहतं का त्याच्यावर. आता ह्याची गडी करून घ्यावं लागेल. सगळा पडम काढला पण याच्यात काहीच दिसलं नाही. म्हणलं चांगलं झालं बा, नाही तर लढपत उंदीर गिंदीर आहे का दुसरा काय. आता या पडमाची गडी करून घ्यावं लागेल. पडमाची गडी करणं लावले आता, दोन्ही पडत बरोबर घेऊन घेतलं एका साईडला. आता पडम लहान आहे मला आणि हलका बी आहे. आता झालं आपलं या पडमांचं काम. आता ती आपली पन्नीची गडी करून घे नाही आण करत, आता ते गडी याची गडी करणं चालू आहे. आता झालं आपलं पन्नीची गडी करून घे नाही. पडमाच्या गड्या झाल्या त्यात आपल्या पन्नीच्या करून घेतल्या, ह्या आपल्याला डबल कामी येतील. तर या फाटीला येतं म्हणा आपण, डबल आपल्याला त्या कामी येते ना आता, डबल टिबल लावायला. पडमाच्या गड्या करून ह्या पिवळ्या पोतडीमध्ये त्या गड्या बरोबर सगळ्या बसवून द्यावं लागतील. आता त्याच्यातली सगळी हवा निघू द्या ना, हवा जान दो उसमें की सब छोड़ दे तो किस ना, हवा गेली की मग ते उडत नाही ना. आता हे पडम पोतडीमध्ये घालून द्या ना, एका साईडला दाबा त्याला एकदम खाली जान दो नीचे. त्याला वर करून पडम आता घेऊन चालतात ते पडम. हे आपलं ते घेतलं बांधून, पण पोतडीचं तोंड घेऊन घेतलं बांधून. आता पडम हे घेतलं, घ्या ते पोतडी घेऊन इकडे. आता चालू शेड इथं अंदरमध्ये शेडमध्ये ठेवायला त्याला. आता सगळं काम तर चालतं, हात घेत भरेल होतं म्हणलं आता हात धुवून हे चालू करून दिलं कॉक. तहान बिलं लागली होती, म्हणलं थोडंफार पाणी प्यावं. पाणी घेतलं पिऊन. आता तिकडं दुसऱ्या वरात जायचं, तिकडं चक्कर मारून यावं लागेल. आमच्या अंगात तर काय वानर येत नसे तर, पण आता काय झालं काय माहीत, बिबट्याच्या कावामुळं का कायामुळं आता इकडं डायरेक्ट आपल्या शेडवर इथं वानर आली. तर आता गाडी घेऊन हे वावरात, इकडल्या वावरातून दुसऱ्या वावरात चालतो. इथलं काम चालतं आपलं. तिकडं थोडंफार काम होतं आपलं, नळ्या चेकिंग करायच्या होत्या. मग म्हणलं आता तिकडं जाऊन नळ्या चेकिंग करून घेऊ.